मे महिन्यात झालेल्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची मात्र दाणादाण उडवले। भुयारी मेट्रो स्थानकाच्या छतामधून पाण्याच्या धारा लागल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या एका लाईन 3 या भुयारी मेट्रोच्या वरळी आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानक हे पूर्णतः जलमय झाल्याचं पाहायला मिळालं। ज्यानंतर ही मेट्रो सेवा आचार्य यात्रे चौक पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सध्या ही सेवा RAJVLR ते वरळी दरम्यान मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे। या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। सोमवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक वाहतूक असेल, रेल्वे सेवा असेल, त्याचबरोबर मेट्रो सेवा ही कोलमडली होती आणि त्यातीलच मुंबईची ॲक्वालाईन मेट्रो 3 या स्थानकातील एक महत्त्वाचं स्थानक म्हणजे आचार्य यात्रे चौक वरई या स्थानकामध्ये सुद्धा पाण्याने शिरकाव केला होता आणि त्यानंतर ही मेट्रो सेवा जर आपण पाहिलं तर ही मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती। आपण सध्या याच ॲक्वालाईन आचार्य यात्रे चौक स्थानकाच्या बाहेर आहे। आज 3 दिवस झाले, अजूनही ही सेवा जी आहे ती बंद आहे, स्थगित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। जी मेट्रो सेवा आहे ती आचार्य यात्रे चौक पर्यंत थांबवण्यात आलेली आहे। जी सुरू आहे त्यामध्ये RAJVLR ते वरळी अशी सेवा सध्या सुरू आहे। मात्र आचार्य यात्रे चौक पर्यंतची सेवा जी आहे ती सध्याच्या घडीला स्थगित करण्यात आलेली आहे। ह्याचे दरवाजे जे आहेत ते सुद्धा आपल्याला बंद पाहायला मिळते। त्यामुळे MMRCL मेट्रो प्रशासनाकडून लवकरात लवकर ही सेवा सुरळीत सुरू करण्यात येईल, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सुद्धा सांगण्यात आलं। आपण जर पाहिलं तर याच मेट्रो स्थानकाच्या पायऱ्यांवरून हे पाण्याने आतमध्ये शिरकाव केला आणि त्यामुळे आतमध्ये असलेली जी यंत्रणा आहे ती कोलमडलेली पाहायला मिळाली। कधीपर्यंत हा प्रवास सुरू होईल त्या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती नाही आली। मात्र जर आपण पाहिलं तर मेट्रो प्रशासनाने लवकरात लवकर हा प्रवास सुरू करण्यासाठी मेट्रो प्रशासन हे कार्यरत आहे आणि ज्या काही यंत्रणा किंवा त्रुटी झाल्या त्या सुधारणा करण्यासाठी जलद गतीने युद्ध पातळीवर काम सुद्धा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कदम समित, धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।